निलजी गावातील मल्लिकार्जुन वाळकी याच्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे. शेतामध्ये ऊस आणि गव्हाचं पीक होतं, त्याच्यामध्ये उग्र वासाच्या ज्याला फुलं आणि बोंड आलेली अशी गांजाची लागवड केलेली मिळून आली. संपूर्ण शेतामध्ये पाहणी करून ती गांजाची जी लागवड केलेली झाडं होती ती काढली असता त्याचं वजन एकूण 9 किलो 500 ग्रॅम इतकी झाडं मिळून आली. गडिंग्लज तालुक्यातील नेलजी गावामध्ये आपण पाहतोय गडिंग्लज पोलीस ठाण्यामार्फत गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला पकडण्यात आलेलं आहे. गडिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय शेनकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तशी या पद्धतीची माहिती दिलेली आहे. तर स्वतः अजय शेनकर आहेत आपल्यासोबत. काय सांगाल साहेब, नेलजीमध्ये खूप मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. चक्क गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला पकडलेलं आहे. याशिवाय 9.5 किलोचा गांजा देखील तुम्ही जप्त केलेला आहात. दिनांक 7/3/2025 रोजी गडिंग्लज पोलीस ठाण्याचे PSI रमेश मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की निलजी गावातील मुस्लिम समाजभूमीच्या बाजूला असलेल्या मल्लिकार्जुन वाळकी याच्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे. त्या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने खात्री करण्याकरता मी स्वतः PSI मोरे, PSI नाईक, WPSI पवार, तसेच हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, खोत, गणेश कावळे आणि होमगार्ड असे स्टाफ्स 2 पंच घेऊन आम्ही सदर ठिकाणी गेलो. सदर ठिकाणी या शेतामध्ये ऊस आणि गव्हाची लागवड केलेली होती आणि त्या लागवडीमध्ये उग्र वासाची अशी गांजाची झाडं मिळून आली. त्याला बोंड आलेली होती, फुलं आलेली होती काही प्रमाणात, आणि त्याची खात्री करता ही गांजाची झाडं असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे जवळपास 1.25 एकर शेत होतं. त्या 1.25 एकर शेतातून 150 ते 200 गांजाची झाडं जप्त करण्यात आली. त्याचे वजन एकूण 9 किलो 500 ग्रॅम इतकं वजन आहे आणि त्याची बाजारभावानुसार किंमत ही 3,80,000 रुपये आहे. सदरचं शेत हे मल्लिकार्जुन कल्लप्पा वाळकी वय 65 याच्या मालकीचं असून त्यांनी त्या ठिकाणी लागवड केल्याचं चौकशी निष्पन्न झाल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गडिंग्लज पोलीस स्टेशनला NDPS ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी सुद्धा हेब्बाळ जळदाळ म्हणजे सीमा भागातच गांजाची शेती करणारी शेतकरी आढळला होता. त्याच्यावर देखील कारवाई झालेली होती. पण पुढे कुणाला गांजा सप्लाय करतो किंवा पुढे काहीच तपास लागलेला नव्हता. त्या अनुषंगाने तुमचा तपास कसा राहील जेणेकरून पुढची साखळी किंवा पुढची चेन तुमच्या ताब्यामध्ये येईल? या तपासामध्ये आमचा मुख्य उद्देश हाच राहील की ही गांजाची लागवड केलेली झाडं ताब्यात घेऊन तपास न थांबता याची पुढची चेन डेव्हलप करणे, की हा सप्लाय कोणाला करतो, मग त्याचा मोबाईलचा CDR घेऊन किंवा त्याच्या बाकीच्या पूर्वीचा मागचा CDR घेऊन आणि त्याच्याकडे पर्सनली इंट्रोगेशन करून ती लावलेली झाडाची विक्री कोणाला करणार होता याची पुढची चेन डेव्हलप करून त्यासाठी त्याचा तपास करण्याकरता आम्ही त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत. आता सध्या 1 आठवड्याकरता ही गांजाविरोधी मोहीम आमची चालू आहे. त्यासाठी आम्ही एक खास पथक तयार केलेलं आहे आणि आज या तुमच्या बाईटच्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की त्यांना जर कुठं माहीत असेल की कोणत्या ठिकाणी गांजाची शेती, विक्री किंवा लागवड केलेली असेल तर त्यांनी गोपनीय माहिती द्यावी. त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि आम्ही 100% त्याच्यामध्ये कारवाई करू. तसंच आम्ही आमच्या पोलिसांच्या गोपनीय बातमीदारामार्फत सुद्धा या आठवड्यामध्ये जर आपल्या भागामध्ये कोणाकडे गांजाचा साठा, विक्री किंवा लागवड असेल तर त्याची माहिती काढून आम्ही त्याच्यावर 100% कारवाई करू. सीमा भागात इतकं धाडस शेतकऱ्यांच्या मध्ये येतं, विशेष लक्ष घालणं पोलिसांचं गरज वाटते सीमा भागामध्ये. आपलं पोलीस स्टेशनचं सीमा भागातलं आहे त्याच्यामुळं धाडस वाढणं हा विषय नाहीये, परंतु एक या प्रकरणामध्ये गांजाच्या प्रकरणामध्ये त्यांना कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होईल या दृष्टीने आम्ही गुन्ह्याचा तपास करू.